आपला मराठी बिग बॉस. हे गाइज, वेलकम टू बिग बॉस मराठी सीझन 5 6 टू एक भाऊचा धक्का रिव्ह्यू. आणि खूप इंटरेस्टिंग आणि अमेझिंग होता भाऊचा धक्का. मला खूप मजा आली. स्टार्ट करूया निकी सोबत. निकीला शिक्षा झाली आहे, 2 शिक्षा झालेल्या आहेत तिला. पहिली तिची इम्युनिटी काढण्यात आली आहे, दुसरं म्हणजे तिला भांडी घासण्याची शिक्षा दिली आहे. आणि ही खूप 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 गरजेची होती, कारण कुठेतरी निकीचा जो माज आहे तो उतरवण्याची गरज आहे. आणि रितेश सरांनी तोच प्रयत्न केलाय. त्यांना समजवलंय की निकी या घरात सगळे इक्वल आहेत, समान आहेत, तुम्हाला ड्युटी कराव्या लागणार. कोण आहात तुम्ही? निकी कशा जोरावर हे सगळं करत आहात हे बोलण्यात आलं आहे. त्याच्यानंतर जान्हवीला परवानगी दिली आहे भाऊच्या धक्क्यावर बसण्याची, जे खूप चांगलं होतं तिच्यासाठी. ती खूप खुश झाली. त्याच्यानंतर अरबाजबद्दल बोलण्यात आलेलं आहे की अरबाजने या पूर्ण वीकमध्ये निकीला सपोर्ट करण्यात आला आहे. निकीला त्याने कव्हरअप केलेलं आहे आणि भांडला आहे लोकांशी. आणि ज्या प्रकारे त्याने पलटी मारली आहे सगळ्यांसोबत त्याच्याबद्दलही बोलण्यात आलं. त्याच्यानंतर तो जो काही कॅप्टन वर्षाताईच्या कॅप्टन्सीच्या वेळी, ड्युटी वाटपच्या वेळी जो काही राडा झाला, इश्यू क्रिएट करण्यात आला, त्याच्याबद्दल बोलण्यात आलं. अरबाजला विचारण्यात आलं, अरबाज तुम्ही असं का बोललात की आपण अशी अट टाकूया म्हणजे आपल्याला ड्युटी करायला लागणार नाही वगैरे, ह्याच्याबद्दल बोलण्यात आलं. अरबाजने कुठेतरी प्रयत्न केला की जरा मॅन्युप्युलेट करू, असं करू तसं करू, पण रितेश सर फसले नाही आणि त्यांनी मुद्द्यालाच हात घातला की तुम्ही का बोललात. तिथेही पळण्याचा खूप खूप प्रयत्न केला अरबाजने, पण सगळ्या घरच्यांना सगळं कळलेलं आहे. त्याच्यानंतर मिल्क टास्कबद्दल बोलण्यात आलं आणि तिथे कुठेतरी सांगण्यात आलं की सगळे खूप खूप घाणेरड्यापणे खेळले आहेत, तुम्ही काय एवढे व्हायलेंट वगैरे होता, हे रितेश सरांनी सांगितलं आहे. अरबाजचं कुठेतरी प्रयत्न होता व्हायलेन्सचा. वैभवने कुठेतरी त्याचा फुसका प्रयत्न अरबाजला त्याचं अपोज करण्याचा. त्याच्यानंतर निकीबद्दल बोलण्यात आलं की हां ती तर काय तोडफोडच करणार वगैरे. त्याच्यानंतर इतर सदस्यांबद्दल. त्यानंतर कॅप्टन्सीच्या उमेदवारी टास्कबद्दल बोलण्यात आलं आणि स्पेशल मी म्हणू शकतो त्याच्यामध्ये कौतुक करण्यात आलं बी टीमचं. खूप छानपैकी खेळली आणि त्यातही स्पेशल जर कौतुक करण्यात आलं होतं तर ते अंकिताचं करण्यात आलं होतं. अंकिताने खूप छानपैकी प्लॅनिंग केली, प्लॉटिंग केली त्या पूर्ण टास्कची. मज्जा आली आणि खरंच आहे ते. त्यामुळेच मी तो वीक म्हणजे पूर्ण वीक बघू शकलो, नाही तर माझा इंटरेस्टच नव्हता तो वीक बघण्याचा. त्याच्यानंतर सूरज या घरचे नवीन कॅप्टन झाले. सूरजने खूप मेहनत केली, प्रयत्न केले कॅप्टन बनण्याचा आणि त्याला खूप चांगला सपोर्ट होता त्याच्या बी टीमचा, तो कॅप्टन झालेला आहे. आता बघण्यासारखं आहे. कॅप्टन तर बनवून दिलंय, पण ही जबाबदारी पेलता येते का सूरजला? नाहीतर सूरज घरच्यांच्या तालावर नाचेल की सूरज लोकांना त्याच्या तालावर नाचवेल, हे बघण्यासारखं आहे. ह्याच्यानंतर एलिमिनेशन राऊंड झाला, जिथे आपल्याला कळण्यात आलं की घनश्याम या घरातून बाहेर जात आहे आणि त्याने त्याच्या इन्व्हेस्टमेंट बॉक्सचा जो कॉईन होता तो त्याने सूरजला दिला आहे. दुसऱ्या दिवशी तर फुल ऑन मजा झाली होती. गणपती आहे, सो त्या गाणी, डान्स, टास्क वगैरे खूप 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 करण्यात आले होते. मज्जा होती दुसऱ्या वीकमध्ये. आणि ह्यात एक खूप मोठं सरप्राईज ओपन केलं रितेश सरांनी, ते होतं वाईल्ड कार्ड एंट्री. आणि वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे संग्रामची. तर आता बघण्यासारखं आहे की अरबाजला ह्यामुळे काही होतंय का, संग्राम घरात येऊन धुमाकूळ वाजवतोय का, हे बघण्यासारखं आहे. सो स्टे ट्यून विथ मी. आपला मराठी बिग बॉस.